जीवनाचं चित्र. आज सूरज जेव्हा शाळेतून घरी आला तेव्हा जरा गप्प गप्प होता. कुठल्या तरी विचारात गर्क झालेला. ही गोष्ट घरातल्या सर्वांच्याच लक्षात आली होती. त्यांनी सूरजला काय झालं आहे म्हणून विचारलं सुद्धा, पण त्यांना काही नाही एवढंच उत्तर मिळालं. तसं बघायला गेलं तर कायमच खुशाल चेंडू असणारा सूरज आज मात्र खूपच वेगळा वाटत होता. थोड्या वेळाने तो स्वतःहूनच आजोबांकडे जाऊन म्हणाला, आजोबा, आपण दिवसभरात जे जे काही करतो खरंच का ते सगळं आपल्या भविष्यावर परिणाम करत असतं? हे केलेलं सगळं कुठे जात नाही? सूरजच्या तोंडून हा प्रश्न ऐकून घरातल्या प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. सूरजच्या गप्प गप्प राहण्यामागचं कारण आता त्यांना कळलं. आता सगळ्यांच्या नजरा आजोबांवर खिळल्या होत्या की आता ते काय उत्तर देणार. आजोबांनी ते वाचत होते ते पुस्तक बंद करत उत्तर दिलं, हो रे सूरज, हे खरं आहे. पण का आणि कसं काय? आता मात्र सूरजच्या स्वरात दुःख जाणवलं. सांगतो, आजोबा शांतपणे म्हणाले. पण झालंय काय ते तर सांग. आजोबा, आज आम्हाला आमच्या मॅडमनी एक कविता शिकवली. त्यात कवीने सांगितलं होतं की आपला प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो आणि येणाऱ्या काळावर आपण वर्तमानात काय करतोय याचा परिणाम होत असतो. थोडक्यात आपलं भविष्य आपल्या आजवर अवलंबून असतं. हो, मग एकदम बरोबर सांगितलं आहे, आजोबा सूरजकडे बघत म्हणाले. पण असं का आहे? जर का मी एक लहान मुलगा असेन, खोड्या करत असेन तर योग्यच नाही आहे का? आणि मग भविष्यात मला तुमच्यासारखा, बाबांसारखा चांगला शांत माणूस व्हायचं असेल तर मी नाही होऊ शकत का? सूरजच्या या प्रश्नात खूप चिंता डोकावत होती. आजोबांना तर थोडं हसूच आलं आणि घरातल्या बाकीच्यांना सूरजचं हे रूप बघून काय बोलावं ते सुचतच नव्हतं. आजोबा म्हणाले, ही गोष्ट समजून घ्यायला आणि समजून सांगायला कठीण आहे. पण आज आपण काय करतोय याहून आपला त्यामागचा भाव काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे? सूरजने विचारलं. म्हणजे असं की एक सैनिक सीमेवर संरक्षण करत असताना शत्रूंना, आतंकवाद्यांना मारून टाकत असतो. पण त्या मारण्यामागे आपल्या देशाची रक्षा करणं हाच त्यांचा भाव असतो आणि म्हणूनच ते योग्य आहे. पण तुझ्यासारखे विद्यार्थी जेव्हा वर्गात कुणालाही विनाकारण बदडतात, मारामारी करतात, तर ते अतिशय चुकीचं आहे. हे ऐकत असताना सूरज आजोबांच्या डोळ्यात बघूच शकला नाही. तो एवढंच म्हणाला, पण हे सगळं भविष्यात काय येणार? मला तर ही पद्धतच चुकीची वाटते. आम्ही जर का लहान मुलं आहोत तर थोडी मस्ती करणारच ना. आता तर सूरज थोडा अस्वस्थ झालेला होता. तेच तर, आजोबा त्याचं वाक्य पकडत म्हणाले. जेव्हा आपण कुणाला मारत असताना त्या गोष्टीला बालिशपणा म्हणून बघत असू, तर हाच विचार जेव्हा आपण मार खात असताना असेल तर मग माझ्या मते हरकत नाही. पण बऱ्याचदा आपलं कसं बरोबर आहे हे सांगताना आपण वकिलाच्या भूमिकेत असतो आणि दुसऱ्याची चूक दाखवताना मात्र न्यायाधीशाप्रमाणे त्याला दोषी ठरवत असतो. त्याचं काय? सूरज खूप लक्ष देऊन ऐकत होता. हे बघून आजोबा पुढे सांगू लागले, हे बघ,
अशा गोष्टी समजून घेताना माझी एक सोपी पद्धत आहे. सांगू? हो आजोबा, तुम्ही सांगा, तो म्हणाला. हे बघ, आपल्या जन्माच्या वेळी प्रत्येक व्यक्ती स्वतःबरोबर देवाने दिलेल्या 4 पिशव्या घेऊन येते. या पिशव्या अदृश्य असतात, पण त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. आता सूरजचं कुतूहल खूप वाढू लागलं होतं आणि म्हणून आजोबा पुढे सांगू लागले. त्यातल्या पहिल्या 2 पिशव्यांमध्ये आधीच्या जन्मोजन्मी केलेल्या कर्मांची साठवणूक असते. एकामध्ये चांगल्या, दुसऱ्यामध्ये वाईट. या पिशव्या केवढ्या मोठ्या असतात? सूरजने विचारलं. अरे, त्यात सगळ्यांची नोंद असते. जसं की एका छोट्याशा चिपमध्ये भरपूर मेमरी किंवा माहिती साठवली जाते. या 2 पिशव्यांमध्ये आधीची जी चांगली आणि वाईट साठवणूक असते, त्यावरून आत्ताच्या जन्माचा बाह्य आराखडा म्हणजे फ्रेमवर्क तयार होतं. जणू काही चित्र काढायला तुम्हाला दिलेला कोरा कागद. आणि उरलेल्या 2 पिशव्या तुम्ही आत्ताच्या जन्मात जे काही चांगलं किंवा वाईट करत आहात त्याची नोंद ठेवायला असतात. म्हणजे कोऱ्या कागदावर रंग कोणते आणि कसे भरायचे हे आपल्या हातात असतं. आणि काय चांगलं, काय वाईट हे ठरवण्यासाठी कोणत्या भावाने ते कर्म केलेलं आहे हे बघितलं जातं. पण मग या सगळ्याचा भविष्यावर कसा प्रभाव पडतो हेच मला कळत नाही आहे. आता सूरज अगदी गोंधळून गेला होता. हे बघ, आजोबा सांगू लागले. परीक्षेत जे गुण तुला मिळतात ते तू त्यात काय काय लिहिलं आहेस यावर मिळतात. आणि वर्षाच्या शेवटी सर्व परीक्षांचे गुण एकत्र करून तुम्हाला गुणपत्रक दिलं जातं. तसंच आपण जे काही चांगलं केलेलं असेल त्याने चांगले गुण जमा होतात. वाईट केलेलं असेल तर गुण कापले जातात, कमी केले जातात. मग आज परीक्षेत तू जे काही लिहितोस त्यावरूनच तुला 5वीतून 6वीत जाताना गुण मिळणार ना. म्हणजेच तुझे आजचे गुण तुझं भविष्य ठरवणार ना. आजोबा, मला आता थोडं थोडं कळलं, सूरज म्हणाला. आता ऐक मग, आजोबा म्हणाले. तुला स्केचिंग काढायला आवडतात ना? हो, बरोबर, सूरज म्हणाला. मला सांग, ते काढताना ते एका आकाराचे लहान लहान चौकोन कशासाठी काढलेले असतात? कारण आजोबा, मोठं चित्र जर लहान लहान चौकोनात विभागलं तर स्केचिंग करणं खूप सोपं होतं. त्या चौकोनांनाही क्रमांक असतात. मग ज्या क्रमांकाच्या चौकोनात जी आकृती असेल तशी काढत गेलं की चित्र पूर्ण होऊन जातं आणि कळतसुद्धा नाही. शाब्बास सूरज, ही गोष्ट तर तुला चांगल्या प्रकारे कळली आहे. तसंच आपला प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक क्षण हा त्या चित्रावरच्या छोट्या छोट्या चौकोनाप्रमाणे आहे. जर का त्या चौकोनात योग्य आणि चांगली आकृती काढली तरच पूर्ण होणारं चित्र चांगलं दिसेल. अन्यथा काही चौकोनांमध्ये जरी गडबड झाली तरीही पूर्ण चित्रावरती त्याचा परिणाम दिसून येईल आणि असं सारखं वाटत राहील की काहीतरी उणिवा राहून गेलेल्या आहेत.